रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार, मी विक्रम गोखले. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्रहो, खूपदा आपल्याला मोठं आश्चर्य वाटतं की अगदी चाळीसारख्या ठिकाणी राहणारी एखादी व्यक्ती, सामान्य कुटुंब असलेली पण असामान्य कर्तृत्व असलेली आसपासची माणसं आणि नंतर स्वतःचं एक कर्तृत्व सिद्ध करणारी माणसं ही फार वरच्या कुठल्या तरी लेवलला जाऊन पोचतात. अशाच एका अतिशय उच्च ठिकाणी जाऊन काम करणाऱ्या एका व्यक्तीला आज आपण इथे मुलाखतीकरता बोलवलेलं आहे. त्याने इथे बोलवण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणेच त्यांच्यावरचे एक चित्रफित पाहणार आहोत. गेल्या 25 वर्षांपासून अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात वावरणारा हा नट, मूळचा मुंबईचाच, पण आता भारतभर कीर्तीचा. चेहऱ्यावरूनच नट वाटणारा हा अभिनेता स्वयंभू आणि चतुरस्त्र कलाकार आहे. प्रामुख्यानं विनोदी भूमिका अफलातून साकारणं ही त्याची सचोटी आहे. वेगळ्या पठडीतील त्याचे विनोदी अंग प्रेक्षकांना अंगीभूत करण्यात तो यशस्वी ठरला आहे. कारण चार्ली चॅप्लिनचा तो बेहद्द फॅन आहे. जवळपास 30-40 मराठी फिल्म्स, त्याच तोडीच्या हिंदी फिल्म्सवर आपल्या अभिनयाची जादू करणारा हा हरहुन्नरी नट तेवढाच सोशिक आणि सामाजिक आहे. 2014 पासून मराठी चित्रपट महामंडळाचा मुख्य असलेल्या या चतुरस्त्र कलाकाराची जाणून घेऊया दुसरी बाजू. तर स्वागत करूया विजय पाटकर या कलावंताचं. विजय, विजय, वेलकम. हा कार्यक्रम तू पाहायला असशील नसशील मला माहिती नाही. नाही, मी हा सर कार्यक्रम बघितलेले. हां, म्हणजे मग ते आता सांगण्यात वेळ घालवला. इथे बसायचेस आणि मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची चांगल्या विद्यार्थ्याप्रमाणे उत्तरं द्यायची. बस म्हणतो सर, म्हटलं तुम्हाला अगोदर. बस सर, बस बस. तू आज जो काही आहेस, जिथे कुठे आहेस, तिथे जाऊन पोचण्याकरता तुझे जे चाहते आहेत, तुला ओळखणारे जे आहेत आणि ओळखणारे नाहीत पण त्यांना तुझा चेहरा माहिती आहे, तुझं काम माहिती आहे, त्यांना तुझा इतिहास माहिती नाही. तर तुझ्या जन्मापासून आपण सुरुवात करूया. जन्म, शिक्षण, आईवडील, कुटुंब, भाऊ बहीण, नातेवाईक आणि मग शाळा, कॉलेज, इथले अनुभव. तू या घडण्यापाठीमागे कुणाचा सहभाग होता, योगदान होतं, प्रोत्साहन होतं, हे सगळं सांगायला सुरुवात कर. जन्म. विक्रम सर, जन्म माझा चाळीत, इमामवाडा, भेंडी बाजार. बाजूला सगळी मुसलमान वस्ती. पण माझा मोठा भाऊ, मी घडण्यात मोठा हात आहे माझा मोठा भाऊ, ज्याचे मी उपकार आयुष्यात फेडू शकत नाही. पण त्याने हात धरून मला काही शिकवलं नाही, पण तो होता, तो घडला माझा भाऊ दया पाटकर. आणि मला पहिल्यापासून मी समोरच्या माणसांना बघतच शिकलेलो आहे. मी एकलव्य आहे.
मी डिरेक्शन केलं, मी ॲक्टिंग केली, मी दुसऱ्यांदा बघत शिकलेलो आहे. डिरेक्शन मी कधी कोणाचं असिस्ट केलं नाही, काय नाही. आजपर्यंत 9 मराठी फिल्म, 3 हिंदी फिल्म डिरेक्ट केले आहेत. मी शिकत आलो आहे. तर माझा मोठा भाऊ हा खूप चांगला सिंगर होता. अच्छा. हां, मी सिंगर नाही झालो, पण घरात ते रिदम घडत असल्यामुळे, ताल सुराचं घरात वास्तव्य असल्यामुळे माझा ताल आणि सूर पक्का झाला. मी गायक नाही होऊ शकलो, पण मी ताल सुराचा पक्का झालो. मी बऱ्यापैकी डान्सर आहे, मी बऱ्यापैकी गाऊ शकतो. गायक मी नाही आहे, मी सुरात त्याचा अभ्यास लागतो त्याचा, पण सुरात गाऊ शकतो मी. तर त्याचं खूप हे आहे. आणि आज इमामवाडा भेंडी बाजारमध्ये एका ॲड एजन्सीमध्ये काम करणं, इलस्ट्रेटर. अगेन क्रेडिट गोज टू माय मम्मी, आई. माझी आईच अनकन्व्हेन्शनल होती. म्हणजे बघताना तुम्ही म्हणाल प्रताप दराची 9वारी नेसायची, पण दॅट टाईम शी इज वर्किंग इन अ सिप्ला. अच्छा. सिप्ला कंपनीत कामाला होती. म्हणजे अख्ख्या त्या कंपनीत 9वारी नेसणारी एक वैद्य म्हणून एक बाई होती, आणि माझी आई. हे 2 9वारी साड्या घालून त्या ऑफिसला यायच्या सिप्लामध्ये. अरे वा. हां, म्हणजे बाकीच्या त्या काळात बायका म्हणजे घरातच, आणि त्यात माझी आई सिप्लामध्ये होती. त्यामुळे ती पण अशिक्षित होती, ती काही शिकलेली नव्हती त्यावेळी, पण तिचं हे चांगलं झालं होतं. तिचं बॅकग्राऊंड खूप छान होतं. म्हणजे सकाळी उठून ती एक 4-3-4 वाजता दूध सेंटरला जायची. बरं. दूध सेंटरला कामावर होती. 5-5:30-6पर्यंत दूध केंद्रावरून घरी यायची, सगळं आटपायची आणि सिप्लामध्ये जायची. सिप्ला कंपनीत जायची ती, आणि परत यायची रात्री. पण त्यात परत उपकार आहेत माझ्या आजीचे. तर ती गेल्यानंतर, त्या काळात ती गेल्यानंतर सगळं घर सांभाळायची माझी आजी आणि माझी बहीण. असं ते एकामेकांचं उपकार आमचे. आता उपकार फॅमिली म्हटलं ते उपकारचं म्हणता येणार नाही, पण ते आहे एकामेकाला त्या. आणि मी मानतो नशिबापेक्षा मी मानतो सर्कमस्टान्सेस. तुमचे सर्कमस्टान्सेस कसे आहेत आताचा सर्कमस्टान्सेस माझ्या आयुष्यातला खूप चांगला सर्कमस्टान्सेस आहे. कारण आज विक्रम सर माझी इंटरव्ह्यू घेतात, म्हणजे मला नक्की असं वाटतं की आय अचीव्ड समथिंग. की आज तुम्हाला बघायला मोठे झालं होतं. म्हणजे बोलता न येणारा माणूस आज तुमच्याकडे बघून मला तुमच्यासारखं कधीच बोलता येणार नाही, आलं नाही. पण कसं बोलायचं, पॉजेस काय आहेत. तुमच्यासारखे पॉजेस मी सस्टेन करू शकत नाही. तुमच्यासारखे पॉजेस जर मी घेतले तर माझ्या बॉडीला, माझ्या ऑडिओ लँग्वेजला, माझी जी ऑडिओ क्वालिटी आहे त्याला सूट नाही होणार. मग मी कुठले कसे पॉजेस घ्यायला पाहिजे हे तुम्हाला बघत मी मोठं आलेलो आहे. आज मी बाबा साहेबांचे मी आभारी आहे त्याचं मी, की त्याने तुमच्यावर मला काम दिलं. हसत खेळत नावाची सिरियल, म्हणजे माझी टोटल अंगिक माझा अभिनय होता, स्लॅपस्टिक कॉमेडी, आणि तुमची एक्सप्रेशन्स डिलिव्हर आज वेगळ्या लेवलची ते फिल्म ही होती, आणि आपलं डिडिलच चालू होतं आपलं. असे एकामेकाचे घडत मी आलो आहे. जन्म म्हटला तर 40, आणि माझं परत नशीब मी कधीच कमवलेलं नाही. माझी आई कमवायची, माझे वडील मिलमध्ये होते, माझा मोठा भाऊ ॲड एजन्सीमध्ये होता, माझा मधला भाऊ त्यावेळी कुठे होता, कुठल्या तरी कंपनी कामाला होता, सॉरी न्यू इंडिया ॲश्युरन्समध्ये कामाला. असे 4 जण कमवायचे, आणि त्यांच्या पैशावर मी 6 दिवस 6 पॅन्ट 6 शर्ट आणि 3 बूट घालून कॉलेजला फिरायचो. कॉलेज कुठलं तुझं? माझं कॉलेज सिद्धार्थ कॉलेज. आणि शाळा कुठली होती? शाळा म्हणजे युनियन हायस्कूल. पण त्यात परत बॅकअप परंपरा अशी, युनियन हायस्कूलमधले पुरुषोत्तम बेर्डे, लक्ष्मीकांत बेर्डे, अण्णा करपे हे आमच्या शाळेतले. शाळेत माझा काही काळीचा संबंध नव्हता. 11वीपर्यंत माझा आणि अभिनयाचा काही संबंध नव्हता, कारण सर मला बोलता यायचं नाही. आय वॉज स्टॅमरर, टोटली स्टॅमरर. म्हणजे वयाची 12 वर्ष मी बोलू शकत नव्हतो. म्हणजे इतका मला न्यूनगंड होता की मी तुमच्यासारखी माणसं येऊन बसली, कोण सिनियर माणूस येऊन बसला का मी एवढं अडकायचं. म्हणजे मला एकदा आठवतं आहे, मी ट्रेनमधून जात होतो, मला विचारत होतं कुठलं तर स्टेशनचं नाव घ्यायचं होतं. जोडाक्षर होती, एल्फिन स्टेशन. त्यावेळी एल्फिन्स्टन हे आत्ता बोलायला यायला लागलं. एल्फिन्स्टन, आधुनिक लोक एल्पिटेशन म्हणतात, एल्पिटेशन की एल्पिस्टन. तर ते मला बोलता येत नाही. ते बोलण्याच्या नादात मी दादरला पोचलो हो. अभि एल्फ ये असं होतं. तुम्ही दादरला होतं मी, आणि परत आलो होतो मी, असं होतं. असं करत परत मी सर्कमस्टान्सेसला मानतो की मी त्यावेळी स्टॅमरर होतो. स्टॅमरिंग करत असताना मी असे म्हणजे माझे सगळे हे चेहरे माझे वेडे वाकडे व्हायला लागले, डोळे मोठे व्हायला लागले, माझं हे बोलायला लागलं, म्हणजे मी हातवर जास्त करू लागलो, माझे शब्द राहिले. पण आत्ताच्या काळात अजूनही मी
मी बोलतो कमी, मी करतो जास्त, किंवा माझ्या बॉडी, आता बघा ना तुम्ही किती शांत बोलतो, पण माझी स्टाईल झाली आहे त्याला, मी थोडं अग्रेसिव्ह झालो आहे. मला न्यूनगंड त्यानंतर कधी नव्हता, आता गेल्या 10-15 वर्ष मला न्यूनगंड त्या नव्हतं, पण माझी ती स्टाईल झाली आहे. मला कुठलीही गोष्ट बोलायची असेल तर मी अवभाव करून बोलतो, किंवा काही शब्द आहेत माझे जे अजूनही मला माझ्यावर ओव्हरकम होतात, तेव्हा मी ती बॉडीने बाहेर काढतो मी ती. तर चाळीत असं करत शाळेत मी कधी गेलो नाही. 5वीला फक्त बोंगो वाजवतो, बोंगो, ते पण जनगण मनवर मी बोंगो वाजवतो, एवढंच माझं स्टेजवरचं पदार्पण. पण सर मी कॉलेजला गेलो, सिद्धार्थ कॉलेजला 12वीला, 11वी युनियन हायस्कूल, 12वीला गेलो आणि मी तिकडे एकदम चेंज झालो. रॉनी पिंटो नावाचा माझा एक मित्र होता, त्याच्यावर हिंदी नाटक करे. म्हटलं विजय तू बहुत ॲक्टिंग करते रे यार. म्हटलं मी ॲक्टिंग करतो, माहिती ऐसे ही हुआ यार, हावभाव ते पहिल्यापासून ओव्हर ॲक्टिंग करायची सवय झाली ना मी मला. तो बहुत इम्प्रेसिव लग रहा है मेरे को, अट्रैक्टिव लग रहा है, तू काम करेगा प्ले में. बोल नहीं यार मैं ॲक्टिंग बिटिंग कुछ नहीं कर, तू करना यार, कॉलेज जे को तो करना आहे. आणि मी केलं. माझी एंट्रीज होती सर, मी अशी डायमवर आलो होतो, चुप एंट्रीमध्ये होती. एक इंग्लिश प्ले होता तो, त्याच्यानं हिंदी त्यांनी केलं होतं, शम पेनी 2 पेनी असं काहीतरी, 2 भिकारी असतात आणि असं काहीतरी ब्ला ब्ला. 12वी म्हणजे 70 आणि 80ची गोष्ट करतो मी. मी डायमवर आल्यानं टाळ्या आल्या मला. अशी एंट्री त्या काळात मला वाटतं कोणी केली असेल. आलो तो गप डाय, म्हणजे ह्या कमी 6-1 फुटावर मी डाय मारून समरशॉट मारून मी आलो, असं टाळ्या आल्या. मी परफॉर्मन्स करायला लागलो, मग लाफ्टर येत गेले, टाळ्यात गेले, कुठे थांबायचं काय करायचं काही माहिती नव्हतं, ॲब्सोल्यूट माहिती नव्हतं. एवढं करूनसुद्धा त्यावेळी सुशीलकुमार शिंदेकडनं मला सर्टिफिकेट मिळालं, बेस्ट परफॉर्मर वगैरे असं सर्टिफिकेट मला मिळालं. तरीसुद्धा गंध नव्हता. नंतर माझा जीवश्य कंठस्य मित्र जयवंत वाडकर, तो मला एकांकीला घेऊन गेला. सतीश पुळेकर होते डिरेक्टर, आणि परस्पर पावणे 12 हे एकांकीचं नाव. तू आता जे सांगणार आहेस ती आपण गोष्ट मजेशीर असणारच ती, त्याच्यात वाड्या आहे म्हटल्यानंतर परंतु त्याच्यापूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. मित्रांनो, आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. विश्रांतीनंतर लगेच परत येतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू सह्याद्री वाहिनीवरती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी चालू आहेत विजय पाटकर यांच्याबरोबर. विजू, वाड्या, सतीश पुळेकर. तर परस्पर पावणे 12 नावाची एकांकिका होती आणि सतीश पुळेकर बसवत होते. मी गेलो, परत माहीत नाही, बघितलं एक दिवस रीडिंग, अवघे 2 वाक्य होती मला वाचायचं. म्हटलं संध्याकाळी 6 ते रात्री 10 प्रदीप पटवर्धन काहीतरी ॲक्टिंग करतो आहे, मला त्याला कॉमेडी म्हणतात, त्याला स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणतात, काही माहीत नव्हतं मला, काही नाही, ॲब्सोल्यूट माहीत नव्हतं. मी आपलं बघतो काय बरं करतात, बिचारा करायचा तो. सगळे लोक हसायचे, काय काही. 3 दिवसानंतर सर मी पळालो. पण हे काय मला जमणार नाही, 6 ते 10 2 वाक्य वाचायचे. माझं वाक्य मला 4 वेळा बोलून घ्या माझ्याकडे, मला सोडा ना. त्यावेळीचं मला असं थांबून ठेवतं एवढं 5-5 तास, पण मला नाही. म्हणजे वन ॲक्ट प्रेमी नंतर बघायला गेलो. परत एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्याचं ते हे होता, शो होता. मी आपलं गेलो, बघितलं, टाळ्या, लाफ्टर. मी असं होतो का मला ते थोडंसं जाणवायला लागलं, हे असं केल्यावर लाफ्टर येतात का, असं केलं टाळ्या येतात का, असं मला कळत नव्हतं. असं होतं, ते जुळत नव्हतं माझं ते IQ आणि ते का कुठेतरी होतं की हे मी करतो, हे मी करू शकतो, मला माहिती आहे. पण ह्याला बरं स्लॅपस्टिक म्हणतात, ह्याला कॉमेडी म्हणतात, हे काही माहीत नाही. बघितलं. आमच्या प्रदीपला प्राईज पण मिळालं ॲक्टिंगचं. म्हटलं गुड, मस्त पट्या, मस्त. आणि मी विचार करायला लागलो, हे काय यार काय. परत मला जयवंत वाडकरने पकडून आणलं. ती पण माझं नशीब चांगलं हे सांगायला, ती कॉम्पिटिशन होती, दूरदर्शनची कॉम्पिटिशन होती. अच्छा, दूरदर्शनची जी पहिल्यांदा होती इंटर कॉलेजियन. त्यात सर 71 कॉलेज होते, त्यातून फायनलला 10 कॉलेजेस आले आणि त्या 10 कॉलेजेसमधनं आमचं नाटक पहिलं आलं. अरे वा. एकांकिकेचं नाव होतं माझी पहिली चोरी. दमा मिराजदार लेखक होते, अनिल बांदिवडेकरांनी ते रूपांतर केलं होतं, सतीश पुळेकर डायरेक्टर. तर प्रशांत दामले, जयवंत वाडकर, विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन, हर्षराज शिवशरण असे 5 मवाली त्या नाटकात होते. आणि धडघोष घडला, धडघोष. माझी एंट्री होती, अगेन
आय टूक लाफ्टर बिग बम. रवींद्र नाट्य मंदिरला म्हणजे आमच्या भक्तिताई होत्या, भक्तिताई तेव्हा इथे निवेदक होत्या. म्हणे तिला इतकी घाई होती एकेका बघायची, त्यात ती चुकली ती. भक्तिताई कधी चुकायच्या नाही, ती इतकी घाई होती ती चुकली म्हणे ती धावत आली म्हटल्यानंतर रवींद्र नाट्य मंदिर ओव्हर पॅक होतं. आणि आम्ही असे बघता असं बघितलं आम्ही, म्हणजे आम्ही काय प्रोफेशनल तेवढी नव्हतो, म्हणजे जस्ट बघितलं आणि आमची कंटिन्यू केलं. वन ग्लान्स भक्तिताई पिठात बसलेल्या होत्या. मग तिला ते एकेका झालं होतं ना, ती एकेका सॉल्ड आहे आणि ती बाई अशी असं होती, म्हणजे एक ग्लान्स एवढं फक्त एवढं बघितलं. कारण बाहेर बघत बसलो तर ब्लँक झालो असतो, सवय नव्हती आम्हाला. आता तरी म्हणजे काय कुठेही फिरून येतो आपण. तर ते आम्हाला सतीश पुळेकर ते शिकवतो. सतीश पुळेकर हॅट्स ऑफ. आम्हाला डिसिप्लिन शिकवतात, डिसिप्लिन स्टेजवर डिसिप्लिन, आगाऊपणा करायचा नाही, हे त्याने शिकवलं आम्हाला. ती करत आलो, ती एकेका पहिली आली आणि सर फ्रॉम 81 पासून हे नाटकाचं आणि अभिनयाचं जे वेळ लागलं ते 2016पर्यंत. मग ती मरेनसुद्धा मी त्यातच मरेन. व्हेरी गुड. हे करता करता तू दिग्दर्शनाकडे मग कसा वळलास? कॉलेजमध्ये असतानाच की कसं काय? नाही, परत माझे सगळे मित्र परिवार खूप चांगला मला मिळाला. माझं मी खरंच नशिबापेक्षा मी ते नशिबाचं दुसरा शब्द माझ्या बाबतीत सर्कमस्टान्सेस, ह्याच्या पलीकडे माझं नशीब मी दुसरं म्हणत नाही. मी गेलो तेव्हा आमचे दोघे होते, शरद सावंत, बरं, रायटर, हिज अ ब्रिलियंट. दुसरे आमचे मित्र राजन तामाणे, बरं, तो आमचा सुपरस्टार डिरेक्टर बँकेचा, गोरा चिकडा. हां, गोरा चिट्टा आणि चांगला, आणि त्याचा डोक्यावर कायम बर्फ असतो, कधी रागवत नाही, आणि त्याला जे पाहिजे ते तो काढून घेतो. हे जे आजपर्यंत त्याची ही आहे ख्याती आहे. ते करत असताना मी खूप डिस्टर्ब करतो, इंटरफिरन्स करायचो. आणि इंटरफिरन्स राजन असं का नाही यार, राजन असं का नाही, राजन नको, हे बघ ना, हे मला पटत नाही यार. राजन तामाणे म्हणाला की विजय तू खूप त्रास देतो दुसरे, म्हणजे गोडा भांडण नाही, खूप इंटरफिअर करतो. ते काम कर, विजयला पुढच्या वर्षी एकेकांना विजय डिरेक्ट करेल. अच्छा, हां. तर असं झालं की मी ती एकेका डिरेक्ट केली आणि सर रेकॉर्ड ब्रेक मी प्राइजेस घेतली. बेस्ट डिरेक्टर, बेस्ट प्ले, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस, बेस्ट लायटिंग, सगळी प्राइजेस मी घेतली. कुठली? इंटरबँक, हिंदी इंटरबँक, बरं, RBIची हिंदी इंटरबँक. पण नाही, नाव काय आठवतंय? तिचं नाव होतं अय्या. अच्छा. आशा शेलार आणि आमचा मिलिंद वाघ, बरं, दोघे ट्रिमंडस ॲक्टर. मिलिंद वाघ म्हणजे मला वाघच, वाघ कारण तुमच्या पटेलीतला जो ॲक्टर आहे म्हणून तुम्हाला आवडतं. संयमित, कुठेही अंगविक्षेप नाही, काही नाही, त्याची जी पर्सनॅलिटी आहे तिथे हिंदी खूप सुरेख आहे. मी त्याच्याकडे ते शिकलो मी. अच्छा, कसा परफॉर्मन्स करायचा, इतकं संयमित, ते तुम्ही करता सर. म्हणजे आम्ही तसे बाहेरून धावत पडत आलो नंतर एसटीचा एक येतो ना, ते का बरं वाटतं, तसं तुमचा अभिनय बघितल्यानंतर आमचं होतं. आम्ही सगळे बघतो डा 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 डा. आणि तुमचा नटसम्राट, मी तुम्हाला मेकअप रूममध्ये म्हटलं नटसम्राट, वा वा वा. म्हणजे अख्खा सिनेमा बघत असताना मध्ये एक झुळूक जी होती ती तुमची होती, असंही म्हणतो. तर ते मी एकांका केली आणि ती सुपरहिट, म्हणजे सगळी प्राइजेस मिळाली. आणि त्याच्यानंतर मी सलग 5 वर्ष इंटरबँकला बेस्ट डिरेक्टर होतो. अरे वा वा, कॉन्सिक्युटिव्ह 5 years. आणि अगेन द क्रेडिट गोज टू माय ऑल फ्रेंड्स, राजन तामाणे, शरद सावंत. सॉरी टू इंटरप्ट, पण जेव्हा तुला हे असं लागोपाठ यश मिळत गेलं तेव्हा असं तुला कधी वाटलं का की हे आहे ते छानच आहे, तूच म्हणतोस त्याप्रमाणे नशीब आणि सर्कमस्टान्सेस, पण तुला असं कधी वाटलं का रे की आपण वाचायला पाहिजे याच्यावरती? तर त्या संदर्भात काहीतरी सांग, काय केलंस, अभ्यास कसा केलास? नाही, मग त्याचं पापाचा क्षालन मला करायला पाहिजे, अशासाठी वाचन कमी. एक तर म्हणजे चाळीत असलेला माणूस आणि आता चाळीतले लोक वाचत नाही असं काय नाही आहे, नाही अजिबात मुळीच नाही. त्या काळात खरं वाचायला हवं होतं. मी ते सांगतो सर, माझा न्यूनगंड शब्दांशी माझी ओळख फार कमी होती. बरं, मी शब्दांपासून खूप पळायचो. व्हेन आय कुडंट स्पीक, मला बोलता येत नाही म्हटल्यानंतर मी ना शब्दांशा म्हणून पळायला लागलो. मी वाचणं सोड, ऐकणं सोड, पण बघायला खूप लागलो. मी बघायला खूप लागलो. हां, मी खूप बघायला लागलो. मी बोलायचंच नाही. मी कार्टून फिल्म्स बघायला लागलो, मी चित्र बघायला लागलो. त्यात माझी व्हिज्युअलायझेशन पॉवर वाढत गेली. आज मी जो काही स्लॅपस्टिक कॉमेडी करतो, माझी कॉमेडीची जी स्टाईल आहे, एका बिस्किटाची मी ॲड यूज केली, त्याचं माझं शिकवतो, विच इज ओनली इन्स्पायर्ड बाय चार्ली चॅपलिन अँड माझे कार्टून फिल्म्स.
जो माझा भाऊ, तुझी एक ऑइलची काहीतरी एक होती ना ऑइलची पण ऑइलची पण ॲड होती माझी. तर हे सगळं बघत गेल्यामुळे शब्दांची थोडीशी म्हणजे ओळख कमीच आहे, खूप कमी आहे. म्हणजे तसे मधल्या काळ आत्ता मी थोडं वाचायला लागलो तरी कमी तुमच्यासमोर नाही. तुला मी एक पुस्तकाचं नाव सुचवतो ते जगामध्ये, जगामध्ये ते पुस्तक आता मिळेल की नाही मला माहिती नाही, ते माझ्याकडे आहे. टेक्निक्स ऑफ ॲक्टिंग, रॉनल्ड हेमन या नावा माणसाचं पुस्तक आहे. ते जमलं तर वाच, कुठे मिळालं तर. परत जरूर वाचण्यापेक्षा तुम्ही तो क्लास घ्या, शिबिर घ्या, मी त्यात परत घेईन. बरं, माझं 32 वर्ष आली इंडस्ट्रीत, पण मी कुठेही असं म्हणत नाही. चांगली गोष्ट असेल मी अजूनही शिकायला तयार आहे. व्हेरी गुड. मी राजू हिरानीला परवा मला भेटला, नॉट परवा, एक वर्षभरापूर्वी. मी जरा म्हणतो राजू अभिजात, मैं भी महामंडल का प्रेसिडेंट हूँ. राजू मुझे सिर्फ 2 या 3 दिन देना, हाउ टू राइट अ स्क्रीन प्ले. मी काय रायटर नाही आहे, मी स्क्रीन प्ले शिकायला काय जातं आपल्याला. मी शिकेन, माझ्याबरोबर जी 10 चांगली मंडळी आहेत त्यांच्या डोक्याकडे पडून दे. आज सर मी तुमच्या समोर आहे, आज तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणाल ना, आता साधी गोष्ट मी शिकलो, मी सर्कमस्टान्सेसचं प्रनन्स वेगळं करतो आहे आणि सर्कमस्टान्सचं तुमचं प्रनन्स वेगळं आहे, विच इज करेक्ट. ही शब्दाची माझी ओळख नाही. प्रनन्स कसं करायचं मला माहीत नाही, मी ऐकलेलं आहे. आता ही सिम्पल गोष्ट आहे आणि पटकन शिकतो मी. ग्रास्पिंग म्हणजे भयंकर आहे, भयंकर आहे. म्हणजे आता एक माणूस माझ्याकडे तुम्ही समोरून पाठवा, मी तिसऱ्या सेकंदाला त्याच्यासारखं चालून दाखवून मी तुम्हाला. याच्यावरून मला एक आठवण होते, कारण मी ती विसरू शकत नाही तुझ्याबद्दलची. मी तुझी चार्ल्स चॅपलिनची तू जे हे करतोस ती इतकी विलक्षण करतोस. जरा सगळ्या प्रेक्षकांच्या करता इथे जरा फक्त करशील का प्लीज, प्लीज. करू सर? हो हो प्लीज. असं थोडंफार. गुड गुड गुड, व्हेरी गुड. परत मी सर ह्याची आठवण परत सांगतो. आपले जोगळेकर होते, जोगळेकर इथे डिरेक्टर, अरुण जोगळेकर. बरं, हां हां. आणि त्यावेळी गजरा नावाचा कार्यक्रम खूप हिट होता, सुपर हिट होता. मला मंगेश कुलकर्णींनी माझं नाव सुचवलं होतं. बरं. आणि अरुण जोगळेकरांनी त्या टेलिफोनवर हे होतं, टेलिफोनची काय गंमत. आणि तेव्हा सगळे आपले कन्व्हेन्शनल प्ले व्हायचे ना, इट्स वर्बल. पण मंगेश कुलकर्णी जबरदस्ती टाकून मी चॅपलिनचा ॲक्ट केला होता, विच ऑन फोन. असे एक 2.5-3 मिनटाचा ॲक्ट होता माझा, आणि तो पहिला सादर केला होता मी इकडे. ह्या दूरदर्शनचा खूप उपकार आहे माझ्यावर, खूप उपकार आहेत माझ्यावर. ठीक आहे, सगळी मंडळी बसली आहेत नाही, सगळी ही जुनी मंडळी ही शक्य आहेत माझी. व्हेरी गुड. हे झालं थिएटरमधलं तुझं सगळं ॲपिअरन्स, शिकणं, निरीक्षण, आत्मसात करण्याकरता करायचे जे प्रयत्न असतात ते प्रयत्न करणं वगैरे. सिनेमाचं क्षेत्र, तंत्र सगळंच वेगळं. आणि कोणाकडेही असिस्टंटशिप किंवा इंटर्नशिप आपण म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये, तर ती कुठेही न करता तू सिनेमाचा दिग्दर्शक कसा झालास, कोणामुळे झालास, पहिला सिनेमा कुठला, कोण कोण होतं, काय काय अनुभव आले, आणि त्यातले काही विरोधी किस्से जे माहिती आहेत ते सांग. सर पहिला सिनेमा मी केला 1985 साली. बरं. तुझ्या वाचून कर्मेना. दिग्दर्शक होते दामो किंकरी. हा पहिला मराठी सिनेमा. त्यात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, अलका कुबल, आणि त्या 6 लोक नवीन होते. पहिला सिनेमा. विजय पाटकर, राजन तामणे, चेतन दळवी, जयवंत वाडकर, अजिता सातभाई अँड वर्षा उसगावकर. अच्छा. हे पहिल्या 6 अशी आम्ही लोक होतो. तो पहिला सिनेमा. पहिला हिंदी सिनेमा केला तो तेजाब, एन चंद्रा, आर्टिस्ट अनिल कपूर, चंकी पांडे, माधुरी दीक्षित. म्हणजे दोन्ही सिनेमे माझे गोल्डन ज्युबिली होती. तुझ्यापासून कर्मेला गोल्डन ज्युबिली, तेजाब गोल्डन ज्युबिली. म्हणजे मी लकी आहे असं मला वाटतं की दोन्ही सिनेमे माझे पहिले गोल्डन ज्युबिली झालेत. यातल्या ज्या मौज मजा आहेत त्या तुझ्याकडून नाही मौज मजा आहेत ते मला माहिती आहे सगळं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे सुरू कर. मित्रांनो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती, पण कुठेही जाऊ नका, बघत राहा. एका मजेशीर कथन करणाऱ्या अशा माणसाशी आपण गप्पा गोष्टी करतो दुसरी बाजूमध्ये. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवरती. नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. दुसरी बाजूमध्ये विजय पाटकर यांच्याबरोबर ती गप्पा गोष्टी करतो. विजू,
तर मी मगाशी तुला विचारलं आणि तू सांगायला सुरुवात केलेली होतीस की तुझा कोणाकडेही कसलाही अनुभव नसताना तू चित्रपट दिग्दर्शनामध्ये शिरलास. एक दामू म्हणजे आमचा दामू, तुमचे दामू काका आणि एन चंद्रा. तर त्या सगळ्या तुझ्या नव्या माध्यमामध्ये प्रवेश करताना ज्या ज्या काही गोष्टी घडल्या ते जरा सांगशील तर बरं होईल. पहिला सिनेमा जो मराठी होता माझा, तुझे वाचून करमेना, त्याचं शूटिंग होतं कोल्हापुरात रात्री 11 साडे11ला. बरं. भयंकर थंडी. त्यात माझं वजन पण 47 किलो फक्त, त्यामुळे थंडी जास्त वाजत होती मला. आणि ते पॅरापीट होतं सर, पॅरापीटवर शूटिंग होतं. मी अशोक मामा वर चढतो कारण त्याला बायकोची भांडणं नेलेलं असतो. तो पॅरापीटवर त्या पाईपवर चढतो आणि आतून प्रवेश करतो. आणि मी आपलं ऑलरेडी वर होतो ते पॅरापीटवर, असा पॅरापीटवर बाहेर. आणि अशोक मामा येतो आणि घेतो. पहिलं झालं मजेपेक्षा सर, मामा चढला आणि मामा तेव्हा वजन आणि हे होतं 85ला, म्हणजे मामा मस्त होता. चढला आणि सर आवाज आला करक आणि मामा पटकन बसला पॅरापीटवर. सर तो ॲस्बेस्टॉसचा सिमेंटचा तो पाईप तुटला होता. अरे बापरे. जर अजून 3 सेकंद अगोदर मामा पोचला नसता ना तर मामा असा उलटा पडला असता. आणि खाली लोखंडाची टाकी होती. अरे बापरे. आणि विच इज हाईट नॉट लेस दॅन 14-15 फीट, 14-15 फूट. अच्छा, मला एक प्रश्न विचारायचा पण, म्हणजे आजच्या काळात तर ही सगळी व्यवस्था केली जाते की जे घडू नये आपल्याला वाटतं ते घडलं तर काय याची आधीच कल्पना घेऊन खाली नेट लावतो आपण आजकाल सेफ्टी करता. तर तसं त्यावेळेला काही नव्हतं. काही इट इज रॉंग. कारण तुम्ही त्याचे त्या काळात तुम्ही जास्त काम केलेलं आहे. तुम्ही फायटिंग केलेलं आहे, हे केलं ते. आपल्याकडे एक तर बजेट आणि बजेट तसं नाही सर. आपला तो हे आहे ना, एक काय म्हणतो प्रभाव, त्या गोष्टीचा आपण एक करायला पाहिजे, ह्या गोष्टी करायला पाहिजे, आपले नाही आहे. म्हणजे इंडियातच नाही आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या बजेटचे सिनेमेसुद्धा वो क्या आहे यार, मॅन्युअली आहे, मॅन्युअली. आज फॉरेनच्या फिल्म्स बघा, इकडे तर फाईट करताना किती सिक्युरिटी घेत असतात. आपल्याकडे अजून ते आपण मॅन्युअली खूप होतं आपल्याला, कारण आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे ना, त्यामुळे जीव आपल्याकडे थोडं स्वस्त आहे. फॉरेनला लोकसंख्या फार कमी आहे, त्यामुळे जीव फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे अगदी म्हणजे फॉरेनला तुम्ही माझ्यापेक्षा खूप वेळा गेला असाल, जाताना पण रस्त्यात ना अनोळखी माणसं असतात, पण ती मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग करत असतात. आपल्याकडे पहिलं चल हट ना चल, कोण आहे तू बाय, हाय कोण, असं काहीतरी आपल्याकडे. कारण खूप लोकसंख्या आपल्याकडे, बारीक गोष्ट आहे. आपला प्रॉब्लेम आहे देशाचा लोकसंख्या, आणि आपली ॲसेट आहे लोकसंख्याच. हे समजलं सर. तर ती एक रस्त्यानं मी चढला, मामा पडला, म्हणून मामा पहिला थांबा मी जाऊन येतो. आणि मी तिकडे पॅरापीटवरच, मी कसं बोलणार ना, मी उतरू का, तेव्हा अचानक उतर शॉर्ट नाही घ्या, टाईम लागेल का, तुम्ही थोडा उतरतो, खाली उतरतो, बसतो. सर मी एक तर थंडी आणि ती हवालदारची एवढी पॅन्ट होती, असा बारीक, आणि मी असा होतो, असा पहिला होतो. मामा खाली उतरला, मामा मी घाबरलो, असा होतो तुम्ही, थंडी असा होतो विचार. वर पॅरापीट या हाईटला होतो मी, आणि असा म्हटलं सीन होतोय की नाही, सीन घडतोय की नाही. माझं आयुष्यातलं पहिलं सिनेमातलं काम मला काय करता येणार की नाही. पण नाही, मामा परत आला, धान रिलॅक्स झाला, परत मामाने शॉट दिला, तो शॉट दिला मी आणि ते केलं. आणि अशोक मामाकडनं पण ती मला एक पावती अशी मिळाली होती त्या सीनमध्ये. नंतर पोलीस स्टेशन सिक्वेन्स होता, असं दांडा वाचतो आणि याला घेऊन असं काहीतरी की मामाला पकडायचं असतं. इन्स्पेक्टर म्हणतो, गाड्या आमचा म्हणतो, या याला आत घ्या. आणि असं फक्त काठी होती, ती काठी मग एक्सपेन्स चेंज करतो फक्त मी, याला आत घ्या. 2 टेक झाले, 2 टेकमध्ये मामाने माझ्याकडे बघितलं होतं, असं असतो. परत परत केमिकल घेऊन मामाने माझ्या बघितलं होतं. म्हणजे हा कोणतरी येडा, कोणतरी वेगळा आहे. मामा पण तुम्ही लिजेंड होते सगळे, तुम्ही नाना म्हणा, तुम्ही म्हणा, अशोक मामा म्हणा, आमचा मोहन दुसरी, या लिजेंड्स. मी सगळ्यांना सांगतो, आता रिप्रेझेंट करणारे कोण आहेत, तरी आमचे बरं नशीब आपलं आलेत. नट सोबत भावे आहे आपला, जितू जोशी, स्वप्नील जोशी आलेत, रिप्रेझेंट करणारी आपली मंडळी आली आहे परत. मधल्या काळात घाबरत होतो खूप, म्हटलं कोण कोण. तर हे बघायचं बघितलं मी, म्हटलं हे लुक दिला मामाने, धोनीला लुक दिला मला, समथिंग असं एक करत गेलो. त्याच सिक्वेन्सला आमचे काय काढायचं असं काम, आता मी वाईट आवडून घेत नाही, दत्ता गोरले नावाचा कॅमेरा म्हणतो. हो माहिती आहे मला, काम केलं. हो का. आणि ते लाईट्स तेवढे हायटेक नव्हते ना, तेव्हा ब्रूट आणि बेबी असायचे, HMI वगैरे प्रकार नव्हताच. आणि मी हा प्रकार झाला आहे,
त्यात थंडी, त्यात मी उभारलेलं आहे आणि आत्ता बोलले तोंडाने त्याला फटकं होते, ते खूप चांगले होते, पण तोंडाने भयंकर फटके. त्यांचा मुलगा शिवराज गोरले, रायटर, लायटिंग केलं ब्रूट पेट नाही हे दामू, हे कुठनं काळा माकड तो पकडून आणलेस, किती तर लाईट देतोय, ते खातोय लाईट सगळा. सर आयुष्यातला पहिला सिनेमा मी असा होतो. पण एक सांगू तुम्हाला सर, मला याचा काही त्रास झालाच नाही. मी तर मी ॲक्सेप्ट केलं आहे, मी असा आहे. असं लोक जर कोण बोलली तर राग म्हणून घ्यायचं नाही असं. पण माझ्या खोटं व्हेरी गुड बोलतो. ॲटिट्यूड. हां हां, आता हे खोटं आहे, म्हणजे खोटं आहे, मी असं आहे, मी खोटं बोलतो, मग मला राग येतो. अदर ओके, अरे तो यार कोण त्याला नाही बोलता तरी अगर करेक्ट आहे, युअर करेक्ट म्हणून. तू नटसम्राटची जर वाचायला दिली मला सोडवलं की मला नाही बोलता येणार, ॲब्सोल्यूट नाही बोलता येणार. करेक्ट आहे ते, व्हॉट्स रॉंग. मी त्या याचा ॲक्टरच नाही. मी आज मी शाहरुख खानची किंवा अमिताभ बच्चनची भूमिका मी नाही करू शकत. मी माझी भूमिका करू शकतो. आज माझी हाईट आहे, माझी व्हॉईस क्वालिटी आहे, माझा लुक आहे, त्याची मी करू शकते. मी एक सिनेमा सोडला आहे सर, बट हे माझं काम नाही आहे यार. अच्छा, हे माझं काम नाही आहे, नका घेऊ तुम्ही मला. इतके प्रामाणिकपणे मी ते काम सोडलेलं आहे. अच्छा. तर हे झालं मराठीचं. दुसरं हिंदी सिनेमा आमचं शूट होतं. हे सांगण्यापूर्वी तुझ्याबद्दल तुझ्या काही जवळच्या मित्रांनी तुझ्याबद्दल काही म्हटलेलं आहे, ते आपण पाहूया. ओके. एक कलाकार म्हणून आणि एक दिग्दर्शक म्हणून विजय पाटकर सरांना आपण सगळं महाराष्ट्राच्या बाहेर पण देशभर ओळखतात. पण एक माणूस म्हणून मी त्यांना फार जवळून ओळखतो. सरांना पण माहीत नसेल, पण एक अशी सरांकडून एक चांगली बाब घडली की महाराष्ट्रात आजपर्यंत चित्रपट महामंडळाच्या इतिहासामध्ये 59 वर्षांमध्ये संचालक मंडळ किंवा पदाधिकारी किंवा अध्यक्ष कोणीच नागपुरामध्ये पोहोचलेलं नव्हतं. तर ते एक चांगलं काम सरांकडून माझ्या सुचवण्यामुळे झालं. मला असं वाटतं की सगळ्यांनाच चित्रपट महामंडळाच्या संबंधित जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये विजय सरांनी अध्यक्ष म्हणून काय काम केलेलं आहे, कशा प्रकारे केलेलं आहे, किती प्रामाणिकपणे केलेलं आहे. तर मलाही नक्कीच असं वाटतं आहे आणि आशा आहे मला की परत सर अध्यक्षपदावरती विराजमान होतील. त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी आणि माझे सहकारी पण सरांच्या पाठीशी असतील खंबीरपणे. धन्यवाद. क्या बात आहे. खूप प्रेम करतात तुझ्यावर मित्रसुद्धा. हां, हिंदी सिनेमा. परत हिंदी सिनेमा कुठला आहे, कोण आहे मला माहीत नाही. एन चंद्रनाथ त्यांनासुद्धा मी चाळीत भेटायला गेलो होतो. वरळी चाळीत गीता टॉकीजच्या समोर ते राहायचे. कुठे? गीता टॉकीज, गीता बरं, त्या समोर चाळ होती ना, बरं. त्यात मी एन चंद्रांना भेटायला गेलो होतो. काय रे नाचते ते का ती असे असे चष्मे नाचते ते तुला? म्हणून हो मस्त नाचतो. ॲक्टिंग सर इंटर कॉलेजला प्राईज घेतले. ओके ओके चल उद्या सिनेमा जायचं तू. इतका सहज मला तेजा मिळाला. गेलो शेटवर गेलो तेव्हा अनिल कपूर, चंकी पांडे, अनुपम खेर, किरण कुमार, माधुरी दीक्षित दॅट टाइम व्हेरी न्यू. तिच्या डब्यात जेवायचो वगैरे आम्ही. तिचा डबा आम्ही पळवायचो, वाड्या आणि मी पळवायचो आणि जेवायचो. अन्नू कपूर अशी सगळी गँग. झालं कट्टू आमचं. याला हैदराबादला शोधतो. हैदराबादला एक सिक्वेन्स झाला आणि शिफ्टिंग झालं. आणि शिफ्टिंगला पोचलो वाड्या मी आणि बाबा आज मी अशा काय गार्डनमध्ये पोचलो आणि असे बसलो होतो आणि बाकी येत होते. एक तिकडचा माणूस आला. सगळ्या भाषिकांना माफी मागून सांगतो, मला काही हैदराबादी लँग्वेज येत नाही, काय चुकलं तर, पण परफॉर्मन्ससाठी करतो मी. तो आला, काय शूटिंग आहे, शूटिंग ॲक्टर आहे, ॲक्टर स्टार आहे आता काय ते बोललो. हां ॲक्टर सुपरस्टार. तिकडे सुपरस्टार, तिकडे ॲक्टर म्हणतच नाही ना, सुपरस्टार आहे. सुपरस्टार बाबा मी म्हटलं सुपरस्टार ॲक्टर ठीक आहे. पाट्या वाड्या असं त्यांनी सांगितलं. तसं आला होता. शूटिंग आहे, ॲक्टर आहे आणि सुपरस्टार आहे, सुपरस्टार आहे त्यांनी सांगितलं. पाट्या वाड्या या सुपरस्टार आहे. अरे काय असं तोंड तरी हाड गेलं तो गेला नाही. आम्ही जे काय हसवतो बाबा आजमी आणि मी. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तेजापच्या काय भयंकर म्हणजे आम्ही सर्वाईव्ह झालो ते जॉनी लिव्हर म्हणून. अच्छा. हो पहिला हिंदी सिनेमा मोठा एवढं काय कळायचं नाही ना. ते व्हॅनिटी वगैरे काय संबंधच आहे ना. म्हणजे अनिल कपूरपासून ते विजय पाटकर वाड्यापर्यंत सगळे आम्ही असे बसायचो.
पण व्हॅनिटी आली ना सर, आपलं ना हे संपलं. हां, एक हे फ्लॅट सिस्टीम आणि चाळ चाळ सिस्टीम सिस्टीम चाळचे जे आम्ही तसं ते आहे ते. असं आहे. आम्ही एकत्र जेवायचो. आता नवीन मुरळी आलं पण मेरा खाना व्हॅनिटी में जाणार दो. आम्ही जर जुने आम्ही मिळालो भेटलो तर आम्ही व्हॅनिटीच्या बाहेर बसतो, अजूनही टेबल टाकतो आणि अजूनही जेवतो. व्हॅनिटीमध्ये नाही बसत. व्हॅनिटीमध्ये मी मेकअप करण्यासाठी वगैरे बसतो, अदरवाईज मी आपली कंपनी असेल तर बाहेरच बसतो. तर त्यावेळी व्हॅनिटी नसल्यामुळे सगळे बाहेर म्हणजे काय अशी मोठी पंगत लागायची ना. आणि हिंदचंद्र म्हणजे 8 रिटेक 9 रिटेक 10 रिटेक प्रत्येक तेव्हा वेळ गप्पा भरपूर मिळायचा. 83-84 दिवस आम्ही शूटिंग केलेले आणि रांग लागायची माहीत नाही. ज्युनियर आर्टिस्ट टेक्निशियन बरोबर आम्ही जेवायला लागायचो. आमचा ब्रेक व्हायचा 2:30, 3, 3:30, 4, 4:30 ब्रेक व्हायचा. आम्ही ॲक्टरना लाज वाटायची. आमचं ताट घेऊन लाईन येईपर्यंत भात आणि दही एवढं उरलेलं असायचं. अच्छा, उरलेलं असेल थोडं एवढंच ते 2 दिवस ते आम्हाला अनिल कपूरने बघितलं. ते पाट्या उद्या काय करा तू, तर खाना खा रे इधर आ. तो स्पॉट बॉयला बोललो, ये कल से यहाँ बैठेगा मेरे बाजू में. बाजूला बसलो, इथून मग जेवायला लागलो. आम्हाला बोट दिलं होतं, मग हात खांदा सगळं. मग डबा सुद्धा घेऊन बसायला लागलो. अनिल कपूर इज व्हेरी नाईस. एक छोटीशी विश्रांती आपण घेणार आहोत आणि पुन्हा या गप्पांकडे येणार आहोत. मित्रांनो, खूप मजेशीर गोष्टी आपण ऐकतो. छोटीशी विश्रांती घेऊया, परत आम्ही येतो थोड्याच वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू विजय पाटकर. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विजू, ह्या छानदार गमती जमती ह्याच्यातून माणसांचे विविध नमुने आपल्याला मिळतात बघायला. आपण स्वतः अनुभवतो तेव्हासुद्धा आणि ऐकतो तेव्हासुद्धा खूप मजेशीर असतात. यातला मला तुझा ॲटिट्यूड जो आहे तो मला आवडतो की कोणी तुला समजावून घेतलेलं नाही आहे. तू काय तऱ्हेचा माणूस आहेस, काय तऱ्हेचं व्यक्तित्व आहे तुझं हे माहिती नसताना कोणीतरी झिडकारलं फटकारलं तरी तेही तितक्याच साधेपणाने घेणे. कोणी कौतुकाने शेजारी बसवलं तरी तेही साधेपणाने घेणे. आय कॉंग्रॅच्युलेट यू फॉर दिस. व्हेरी गुड, थँक्यू. मला एक सांग की या बॅकग्राऊंडवरती म्हणजे चाळ ते फ्लॅट सिस्टीम याप्रमाणे आपण सगळे बाहेर सगळ्यांनी एकत्र जेवायचं, जसं शांतकिरण, जयप्रभा आणि आता व्हॅनिटीमध्ये जातो. तुला मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये काम करताना त्यातल्या त्यात जवळचं काय वाटतं? फिल्म्स दोन्ही आवडतात ते मला माहिती आहे, ते मलाही आवडतात. तरीही वातावरण. सर सॉरी टू से, मला हिंदी आवडतं. अच्छा, पण वाय आर यू सॉरी? हां, Why you don't have to say sorry? थोडेसे मी आसूड किंवा आरोप करतोय अशासाठी आपल्याकडे एक कमर्शियल किंवा प्रोफेशनल व्ह्यू ठेवणारी माणसं फार कमी आहेत. अच्छा, तुम्ही पैसे चोख घेत आहे. तुम्ही जे पैसे म्हणता की मला 5 रुपये पाहिजेत, थोडं निर्माता म्हणतो 5 रुपये घे तुझे, किंवा निर्माता म्हणतो 5 नाही तुला 4 रुपये देणार, यू ॲक्सेप्टेड. मग तुमचा ॲटिट्यूड पण तुमचा 4 रुपयाचाच हवा ना. मग तुमचा ॲटिट्यूड 1.5 रुपयाचा आहे का, किंवा मग 6 रुपयाचा तरी का? तुम्ही जे ॲक्सेप्ट करत ते करायला पाहिजे ना. मराठी म्हटल्यानंतर गमती जमती आपल्या ठिकाणी. वेन यू वर्किंग फ्रंट ऑफ कॅमेरा, तुम्ही 4 रुपयाचे असा तर 40 रुपयाचे असा, तुमची सुवर्णमध्ये 30 पाहिजे, तेच पाहिजे, तेवढंच प्रामाणिकपणा पाहिजे. ते मराठी आहे, मराठीचे शूटिंग आहे. व्हॉट डू मीन मराठी बायचं शूटिंग आहे? मी नटानं दोष देत नाही, मी ॲटिट्यूडबद्दल फक्त म्हणतो. ॲटिट्यूड म्हणतोय मी. असं तुम्ही ॲटिट्यूड काय करताय? मी स्वतः डिरेक्टर आहे, मी स्वतः प्रोड्युसर आहे, मी स्वतः ॲक्टर आहे. ते बघतो मी, तुमच्या निर्मात्यांचं फार नुकसान होतं त्या ॲटिट्यूडमध्ये. तुमची मिसकन्सेप्शनमध्ये तुमचं निर्मात्यांचं खूप नुकसान होतं. तुम्ही या ना, तुमच्याकडून शिका ना. नवीन मुलं येतात, टाईमपास काय टाईमपास भंकस करा, नो प्रॉब्लेम. वेन कॅमेरा रोल इट्स रोल. मग भंकस. मग मी विक्रम सर मला गेले 30-32 वर्ष ओळखत आहेत. कट झाल्यानंतर आपण काय काय करूया ना. इन बिटवीन इन द शॉर्ट चालू असताना तुमची ती कॅरीड होता का म्हणून मी याला 32 वर्ष ओळखतोय रे. हा माहिती आहे रे, कुठून आला मला माहिती आहे. यू आर ॲक्टर, आय एम ॲक्टर. तेवढं करा. तर ॲटिट्यूड मिसिंग आहे. आणि तो हिंदीत खूप चांगला आहे. हिंदीत खूप रिस्पेक्ट मिळतो.
खूप आता रिस्पेक्ट अशा वेळी मिळतो की इथे कम्युनिकेशन गॅप. त्याला माणसाबद्दल माहीत नसतं, त्यामुळे कोण आहे आदमी भाई, हाय नमस्ते, खोटं असं आपण काही खरं खोटं करायला जात नाही. आपण काम बोलव, मी बोलव. आपले त्यात कॅरेड खूप होतात, कॅरेड. आणि त्या कॅरेड झाल्यामुळे ना कित्येक गोष्टी ना शार्पनेस त्याचा मिस आउट होतो, परफॉर्मन्सचा शार्पनेस. लोक कॅरेड डिरेक्टर हाच आहे ना, करूया, होऊ जाय अच्छा बरोबर. तेच तुमचा अनोळखी जेव्हा डिरेक्टर बसलेला असतो तेव्हा तुमचा डूर कसा असतो, हां सर बोलिए सर, वन मोर सर, म्हणून और अच्छा करता हूँ मैं, और अच्छा करता हूँ. हे का हे मराठीत काय नाही बोलत तुम्ही? मी बघितलेलं आहे सर, तोंडासमोर नाही म्हणत आहे, मी बघितलं. एक चुकून मी डिरेक्ट केलं आहे तुम्हाला, शक्य. येस, तुम्हाला मी केलं आहे डिरेक्ट. येस, एक पायलट आपण केला होता. येस, दॅट टाइम मी तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला आहे. नाही विजू मला पटलेलं नाही आहे, आपण अजून एक करूया. विजय मला पटतच नाही, बघ तू याच्यावर विचार कर, लिही तू लिही. मला अजून आठवतं सर, तुम्ही एक गॉगल आणला होता, हा वापरू, जेमिनीच्या खाली शूटिंग करत होतो, हा गॉगल वापरू, बघ ह्या सिक्वेन्सला आहे असं, हा गॉगल बरा पडेल, ॲटिट्यूड माझ्याकडनं येतो आहे. तर हेच आहे, थोडा तरी विचार करून तुम्ही येता. तुम्हाला गरज नव्हती हो. आज मी इतकी वर्ष काम करून कितना सिनेमा किंवा किती सीन आहेत, 3 द्या सिनेमा, सकाळी बसतो मी, कारण शब्दाशी आणि माझी ओळख कमी आहे अजूनही. वय वर्ष 55, इंडस्ट्रीत 32 वर्ष झाली आहेत. मी डिरेक्टर आहे, मला सगळं माहिती आहे, कुठला कॅमेरा कुठला शॉट कधी जाणार मला सगळं माहिती आहे. पण व्हेन एम ॲक्टर या गोष्टी मी नाही विचार करता, त्यासाठी समोर खुर्ची बसलेला माणूस करेल. मी कशा ठेवलो आहे, शब्दाशी खेळायला. मी 3 सीन चोखपाट करतो आणि मी तयार असतो, करा चलो करा. आत्ता बघितले सर, आम्ही आत्ता बघितले, मी आत्ताची गोष्ट सांगतो आहे, इसवी सनापूर्वीची गोष्ट सांगत नाही आहे सर. खूप प्रॉब्लेम, मी कंप्लेंट आहे माझी, खूप नटनमध्ये हा प्रॉब्लेम आहे. नवीन आता तू काही करतोयस प्रोडक्शन म्हणून स्वतः? हो करतोय ना मी करतोय. आता मी एक फिल्म मी डिरेक्ट करतोय. बरं, तू आता एवढ्या गोष्टी करतोयस, मी अनेक वर्ष तुला पाहत आलेलो आहे. म्हणजे नाटकही आहे, सिनेमा आहे, म्हणजे दोन्हीकडे कामं करणं आहे, हिंदी आहे, मराठी आहे, सिरियल आहे, शिवाय दिग्दर्शन आहे दोन्हीकडचं, ॲड फिल्म्स आहेत, शिवाय चित्रपट महामंडळाची अध्यक्षपदाची जबाबदारी 1 वर्ष सांभाळत आलास, काही चांगले उपक्रम तुझ्या डोक्यात आहेत. हे सगळं करताना घराला किती वेळ देऊ शकतोस, हे मी एवढ्याकरता विचारतोय की सर्व नटांच्या बायका किंवा सर्व नट्यांचे नवरे यांना कळावं की आपण गंमत करत नाही, बाहेर वेळ घालवतो. नाही, ते माझ्या बायकोला चांगली माहिती आहे, ती खरंच लक्ष्मी आहे, असं म्हणत नाही टिपिकल की ती आहे म्हणून ते खरंच सांभाळते तिने घर. आणि मी सर एक सांगतो, मी पार्ट्यांना नाही जात, फार पार्ट्यांना नाही जात मी. व्हेरी गुड. हो, मी खरंच सांगतो, म्हणजे मी जातो आपल्या काही कर्तव्य दक्ष राहण्यासाठी किंवा काही कर्तव्य करण्यासाठी काही पार्ट्यांना आपल्याला जावं लागतं, तिकडे जातो मी. पण तुम्ही म्हणाल की ही पार्टी आहे तर जा तिकडे. आत्ता एका माझ्या सिनेमाची बाजूच्या वरळी याला माझी पार्टी आहे, पण मी न जाता मी हे करणार, इथून माझ्या मित्रांना भेटायला जाईन, विच इज माझे फ्युचरचे काही प्लॅन्स आहेत ते करणार. ते 6ला संपतील, मी 6ला निघून जाईन आणि घरी जाणार. तुझ्या मुलाचं तुझ्याबद्दल जे काही म्हणणं आहे ते आपण जरा आता बघूया. हाय पप्पा, मला तर वाटतं फर्स्ट टाईम आय थिंक मी लाईफमध्ये हाय बोलत असेल तुम्हाला. तुम्ही काही 10 दिवसांतर आलात तरी मी हाय बोलत नसेल काही तुम्हाला. तर पप्पा म्हणून तुम्ही म्हणजे पप्पा ते फक्त असं एक नाव दिल्यासारखंच आहे. पप्पा तुम्ही खरं तर मित्रासारखेच आहात मला. तुमच्याशी काही बोलायचं झालं कॉलेजबद्दल, लाईफबद्दल, मित्र मैत्रिणी काही बोलायचं असेल तुम्ही म्हणजे मित्रासारखेच असतात डिस्कशन करायला. आणि तुम्ही पप्पा म्हणून माझ्याशी बोलायला असला तर तुमच्याकडून शिकायला पण मला खूप मिळतं की साधं बसल्या काही न करता सोफ्यावर बसून पण तुमच्याबरोबर डिस्कशन केलं तरी ते म्हणजे कुठचं तरी लेक्चरमध्ये 2-3 तास बसण्यासारखं आहे. तेवढं शिकायला तुमच्याकडून मिळतं काय छोट्या गोष्टी. ऑल द बेस्ट बोलू शकतो त्यांच्या पुढच्या लाईफसाठी. मला अजूनही असं वाटतं की त्यांची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी त्यांची अजून रिअलाईज झाली नाही आहे. एवढी वर्ष झाली तरी अजून त्यांच्यामध्ये बरंच पोटेन्शियल आहे जे अजून ते रिअलाईज होऊ शकतात. सो ऑल द बेस्ट फॉर दॅट. क्या बात आहे. बरं, आपण आता सर्व गोष्टींवर तर बोललो. तू जी आत्तापर्यंत कामं केलीस त्याच्यामध्ये तुला स्वतःला आवडलेली तुझी इधर नाटकातली किंवा सिनेमातली किंवा दोन्हीकडची, मराठीतली किंवा हिंदीतली किंवा दोन्हीकडची,
अशी आवडलेल्या भूमिका कोणत्या पटकन सांग. पटकन सांगायचं झालं तर मुंबई नावाचं एक नाटक केलं होतं पुरुषोत्तम बेर्डेचं. ते नाटकातलं मला काम आवडलेलं होतं. दुसरं एक घर असं एक नाटक होतं, त्यातली एक भूमिका माझी आवडली होती. सिनेमा म्हणायला गेला तर लावू का लात आम्ही स्वतः प्रोड्यूस डिरेक्ट आणि ॲक्ट केलेला सिनेमा होता. हो का? हां, एक 5 वर्षापूर्वी. बरं त्याचं मला शासनाचं उत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचं प्राईजसुद्धा मिळालं. बरं. ती मला एक भूमिका आवडली. पण आय एम नॉट स्टील सॅटिस्फाय की भूमिका आवडली म्हणण्यापेक्षा असं मी केलं, असं करायला माझ्या स्टाईलने, ऑफकोर्स माझ्या स्टाईलचीच भूमिका असलेली मी करायची अजून आहे. मला माझं एक स्वप्न आहे, मी खूप वर्ष बोलतोय, मी ते होत नाही आहे. मला व्हीलचेअरवर कॉमेडी करायची. अच्छा. मी उठणार नाही, मी सिंपॅथी घेणार नाही, पण मला व्हीलचेअरवर बसून मला स्लॅपस्टिक कॉमेडी करायची. मग खूप लोक मग चाललेलं आहे, मला अजून क्लिअर होत नाही आहे की मी एक ट्राय करेन कुठल्या तरी मला ना 2-3 मिनटात मी ॲक्ट करणार आहे तो व्हीलचेअरवर. म्हणजे दोन्ही पाय लिंब व्हीलचेअर म्हटल्यानंतर पाय आणि त्याची मग जे होणार म्हणजे इथून माणूस येणार मग ते करून ते करणं, मग अशा सगळ्या त्या स्टाईल मला करायच्या, सिंपॅथी न मिळता काहीतरी करायचं मला, ते एक मला भूमिका करायची. आय विश यू ऑल द बेस्ट फॉर दॅट. आपण आता एक झटपट प्रश्नाचा खेळ खेळणार आहोत, पटापट उत्तरं द्यायची. आवडता हिंदी सिनेमा? मेरे अपने. आवडता मराठी सिनेमा? हा खेळ सावळ्यांचा. अच्छा. राजाभाऊ परांजपे? नाही नाही, जोगळेकर. सुमती जोगळेकरांचे, वसंत जोगळेकर. हा, वसंतराव. आवडता दिग्दर्शक? राजकुमार हिरानी. आवडता अभिनेता? विक्रम गोखले. तुला कोणत्या गोष्टीचा राग येतो? कोणत्या गोष्टीचा? अन्याय. तू अभिनेता झाला नसतास तर काय केलं असतंस? आय विल बी गुड स्पोर्ट्समन. अच्छा. टेबल टेनिस मी खूप चांगला खेळतो. बरं. तुझा आवडता सण? आवडता सण होळी. बरं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लांब असलेली, लांब म्हणजे दूर नाही, मोठी नदी कुठली? बापरे, हे आता भौगोलिक झाले. गोदावरी. आयुष्यातली खंत? माझा मुलगाही तेच म्हणाला आता, अजून मला जे पाहिजे ते अजून नाही करू शकलो. अच्छा. बर. मला जे करायचं आहे ते नाही करू शकलो. आयुष्यातला अतिशय आनंदी क्षण आतापर्यंतच्या आयुष्यातला? आनंदी क्षण मला मुलगा झाला तेव्हा. एक म्हण पटकन पुरी कर. आई जेव घाली ना. आई जेव घाली ना. बाप भीक मागू देईना. एनिवे, तू आहेस, खरंच गडबडीत आहेस, असतोस, व्यस्त असतोस. त्यातून वेळ काढून तू दूरदर्शनसाठी एक जाण ठेवून की दूरदर्शन हा पाया आहे हे लक्षात ठेवून तू आज इथे आलास. त्याकरता मुकेश शर्मा, आपले ॲडिशनल डायरेक्टर जनरल, आपल्या या कार्यक्रमाचे जे निर्माते आहेत निरंजन पाठक, ही सगळी आपली मित्रमंडळी जी आहेत तंत्रातली, ती सर्व, आणि मी स्वतः ब्रँड अँबॅसेडर ऑफ दूरदर्शन, तुला धन्यवाद देतो आहे. तू आता एक काम आणखीन करायचं आहे, तिथून न उठता ह्या पुस्तकामध्ये तुझा फोटो जिथे लावलेला आहे त्याच्या शेजारच्या पानावरती तुला ह्या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं ते लिहायचं आहेस.